जात आहे. म्हणून ते सांगितलेलं आहे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. 100 धागे दुःखाचे आम्हाला सहनच करावे लागतात, सहनच करावे लागतात प्रत्येकाला. संतांना सुद्धा सुटलं नाही ना, ते चुकलंय का संतांना? संतांचा जरी आम्ही विचार केला तरी त्यांना सुद्धा ते चुकलं नाही. साधू पुरुषांना, महात्म्यांना, सत्पुरुषांना सुद्धा चुकलं नाही. ते दुःख हे प्रत्येकाला असतंय. दैवजात दुःखे भरले, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पुत्र मानवाचा. बरं का माऊली? फक्त एखादी घटना घडून गेल्यानंतर आम्ही त्याच्यावर विचार करतो. आधीच जर आजार निदान लागलं असतं तर काहीतरी करता आलं असतं, हा नंतरचा विचार झाला आमचा. अगोदरच जर ते समजलं असतं तर काहीतरी करता आलं असतं. हे सगळे नंतरचे विचार झाले. एकदा एखादा माणूस निघून गेल्यानंतर आता किती विचार केला आणि किती काय केला तर आपला शुभम दादा येईल सांगा बरं? किती विचार केला, किती शोक केला, किती काय केलं तर त्याचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे? मिळेल का? म्हणून जे आहे ते स्वीकारणं, याच्या व्यतिरिक्त आमच्या हातात काहीच नाहीये, काहीच नाहीये. कर्मयोगाने सगळे मिळतायत आम्हाला. आमची मुलं, आमची बाई, आमचे आई वडील, आमचे भाऊ, आमची बहीण, आमचं कुटुंब, आमचा समाज, कर्मयोगाने सगळं मिळालेलं आहे. एके स्थळी आम्ही जन्माला आलो, एका ठिकाणी आम्ही जन्माला आलो, एका घरामध्ये आम्ही जन्माला आलो. कर्मयोगाने आम्हाला मिळालेले आहेत. जे मिळालेले आहेत त्यांची सेवा करणं, त्यांना आधार देणं, त्यांना सहकार्य करणं, संस्कार करणं, मार्गदर्शन करणं आमचं कर्तव्य आहे. कधी काय कोणाच्या आयुष्यामध्ये घडामोडी होतील, कधी काय दुःखद प्रसंग येतील किंवा सुखद दिवस येतील सांगू शकत नाही, सांगू शकत नाही. ज्याप्रमाणे अनेक नद्या वाहत 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 त्या सागराला भेटायला जातात ना, सागराला भेटायला जातात की नाही, इकडे आमची भातसा नदी त्या सागराला, समुद्राला भेटायला जाते. तिकडे ती कालू नदी, तिकडे ती समुद्राला भेटायला जाते. तिकडनं ती उल्हास नदी समुद्राला भेटायला जाते माऊली. बरं का? ह्या भातसा नदीतून जे ओंडके वाहत जातात त्यांचा आणि कालू नदीतून जे ओंडके वाहत जातात त्यांचा पूर्वी काही संबंध असतो का बरं? काही संबंध असतो? तिकडनं उल्हास नदीतून जे काही ओंडके वाहत येतात त्यांचा भातसा नदीचा आणि कालू नदीच्या कडून वाहत गेलेल्या ओंडक्यांशी काही संबंध असतो? त्यांचं प्रांत वेगळं आहे, त्यांचं क्षेत्र वेगळं आहे, त्यांची नदी वेगळी आहे. पण ज्या वेळेला ते ओंडके वाहत 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 समुद्रामध्ये एकत्र येतात ना, त्यावेळेला अनेक नद्यांच्या बरोबर वाहत आलेले ओंडके एकमेकाला आधार देत त्याचा आनंद घेत असतात, त्याचा आनंद घेत असतात. बरं का माऊली? अध्यात्माच्या दृष्टीने जर पाहायला गेलं, आम्ही ज्ञानचक्षुने जर पाहायला गेलं तर आमचंही तसंच आहे ना, आमचंही तसंच आहे ना. अनेक प्रकारे ऋणानुबंधाने, कर्माने आम्ही एकत्र जन्माला आलेलो आहोत, एकत्र जन्माला आलेलो आहोत. जसं ते अनेक नद्यातून येणारे ओंडके एकत्र त्या सागराचा आनंद घेत असतात ना, एकत्र राहत असतात ना, एकमेका वाचून राहत नाहीत ना, एकजीव होत असतात ना, एकमेकाला सोडत नाहीत ना, पण ते त्या ठिकाणी त्याचा आनंद घेत असताना हे मात्र विसरून जातात की परत जर एखादी भली मोठी लाट जर आली ना तर त्या लाटेने आपण विभंगलो जाऊ, विभंगलो जाऊ, दुभंगलो जाऊ, किती दुभंगलो जाऊ. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. एकदा का एखादी लाट आली आणि त्या लाटेने जर ते ओंडके दुभंगले गेले ना माऊली, तर परत ते कधीही जवळ येत नाहीत, कधीही एकत्र येत नाहीत. तसं आमचं आयुष्य आहे. आम्ही कर्मयोगाने एकत्र आलेलो आहोत, आम्ही ऋणानुबंधाने एकत्र आलेलो आहोत. पण आमच्या आयुष्यामध्ये अशा काही दुःखाच्या लाटी, एक एक लाटी येतात ना, की आलेली एकत्र माणसं, एकत्र आलेली माणसं, त्या माणसांपैकी जर एखादा निघून गेला ना दादा,
तर कितीही काही केलं, कितीही जरी देवाला नवस केले, देवाला प्रार्थना केली, किती जरी डोकाफोड केली, किती जरी रुदन केलं, किती जरी रडलो, किती जरी आक्रोश केला आणि कितीही जरी आमचं दुःख व्यक्त केलं, तरीही एकदा गेलेला माणूस आम्हाला परत पाहायला मिळत नाही, परत पाहायला मिळत नाही. हे सगळं जे आहे ना, ते विधात्याने त्याच्या हातात ठेवलेलं आहे. मुकी अंगरी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची, जीर्ण शालती उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे, एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. प्रत्येकाचं आयुष्याचं वस्त्र वेगवेगळं विणलंय भगवंताने, वेगवेगळं विणलंय. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. बर का, कारागीर एकच आहे मडकी घडवणारा, कारागीर मडकी घडवणारा एकच आहे. पण ह्या सगळ्या मडक्यांकडे जर आम्ही बघितलं ना, सगळ्या मडक्यांकडे जर आम्ही बघितलं ना, तर एक सारखा दुसरा नाही, एक सारखा दुसरा नाही. काय वर्णन केलंय बघा त्या कुंभाराचं. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावर तो भगवंत या मातीला आकार देत असतो. काय कारागीर आहे की काय आहे, काय देवा तुझ्याकडे कला आहे. अगणित माणसं आहेत, आज अगणित माणसं आहेत, एक सारखा दुसरा नाही. हे त्या कारागिराचं महत्व आहे. हे ते कारागिराचं एक वेगळं पण आहे, एक सारखा दुसरा नाही. प्रत्येक घटाचं रूप वेगळं आहे, प्रत्येक घटाचं दैव वेगळं आहे, दैव वेगळं आहे प्रत्येक घटाचं. काही आमच्याच समाजामध्ये, आमच्याच बाजूला अशी काही माणसं आम्ही, वृद्ध माणसं पाहतो, अडगळीत पडलेली माणसं आम्ही पाहतो. ती स्वतःहून देवाला प्रार्थना करतायत, देवा आम्हाला घेऊन जा. अजून किती ठेवतोय देवा, सहन होत नाही. कितीतरी अशी माणसं आम्हाला आजूबाजूला पाहायला मिळतात की जी स्वतःहून जीवनाला, आयुष्याला कंटाळलेली आहे, देवाला हाक मारतायत, देवाला स्वतःहून प्रार्थना करतायत, देवा घेऊन जा. काय म्हटलेलं आहे. आणि इकडे आमची लहान लहान मुलं, 18-18, 12-12, 14-14 वर्षाची मुलं त्या ठिकाणी, कधी काळ येतोय आणि घेऊन जातोय आम्हालाही पत्ता लागत नाही. शस्त्रक्रिया 1.5-2 महिन्यांपूर्वी, 1-1.5 महिन्यापूर्वी ज्या वेळेला शुभम दादाची शस्त्रक्रिया झाली आणि बरा होऊन ज्या वेळेला शुभम दादा घरी आला, त्यावेळेला घरातल्या माणसाचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल का. आमचा दादा आला, व्यवस्थित सुखरूप होऊन आला. पण कुठेतरी एक छोटस, पुन्हा कुठेतरी एक मनामध्ये भीती वाटावी किंवा काहीतरी आजार निर्माण व्हावा, आणि एक छोटासा झालेला आजार, एवढी मोठी शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पण छोटासा आजार मात्र आमच्या शुभम दादाला घेऊन जाईल, हे कोणाच्या कल्पनेतही नव्हतं, हे कोणाच्या कल्पनेतही नव्हतं. प्रत्येक घटाचं रूप वेगळं आहे, प्रत्येक घटाचं दैव वेगळं आहे, प्रत्येक घटाचं दैव वेगळं आहे. बरं का, इकडे काहींना 100 वर्ष आयुष्य दिलेलं आहे, 80 वर्ष, 90 वर्ष आयुष्य दिलेलं आहे. तर आताच काय एखादं फुल असं उमलत चाललं, त्या फुलाचा सुगंध येईल, ते फुल आकर्षित वाटेल, ते फुल आम्हाला आनंद देईल असं वाटणार, आणि तेवढ्यात एखाद्याने कोणीतरी यावं आणि ते फुल तोडून न्यावं. त्या पद्धतीने काळाने आमच्या शुभम दादावर घाला घातला, आणि काळ अतिशय अल्प वयामध्ये शुभम दादाला घेऊन गेले. बरं का, आम्ही ह्या आशेने जगत असतो, आम्ही ह्या विचाराने जगत असतो की आम्हाला सकाळी उगवणारा सूर्य त्याच्या वेळेवर उगवतोय, उदयाच्या वेळेवर, सूर्योदयाची वेळ दिलेली असते ना, सूर्योदयाच्या वेळेवर उगवतोय. आणि विशेष म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला मावळतोय.
मग तिकडे जर आम्ही बघितलं तर सूर्योदयाच्या वेळेला बरोबर सूर्य उगवतोय आणि सूर्यास्ताच्या वेळेला बरोबर सूर्य मावळतोय. जर तो त्याच्या अस्ताच्या वेळेला जर मावळत असेल तर आम्हाला जोडलेली जी माणसं आहेत, आमच्या समोर जी वाढणारी घडणारी, आमच्या समोर क्रियाकर्म कार्यकर्म करणारी जी आमची मुलं आहेत, खऱ्या अर्थानं ती मुलं अर्ध्यावरच आम्हाला का बरं सोडून जातात? कधीतरी प्रश्न पडत असेल ना आपल्याला, कधीतरी आपल्या मनाला वाटत असेल की नाही, आज जर आपण शुभम दादाच्या विषयी जर विचार केला, सूर्य उगवलेला आहे पण माध्यान्हावर पण न येता सूर्य मावळणार आहे, कोणालाच माहिती नव्हतं ना, कोणालाच माहिती नव्हतं. आणि म्हणून अशा प्रकारच्या घडामोडी आमच्या आयुष्यामध्ये होत असतात, अशा प्रकारचं दुःख आमच्या आयुष्यामध्ये येत असतंय. फक्त आम्ही विचार केला पाहिजे की आमच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं फक्त ते दुःख सहन करणं आणि आम्ही आमच्या जीवनाचा मार्ग पुढे 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 क्रमण करणं. कुठपर्यंत? जोपर्यंत देवाने आयुष्य दिलेलं आहे तोपर्यंत आमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करणं हेच आमच्या हातात आहे. याच्या व्यतिरिक्त आमच्या हातात काहीही नाही. साले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण. मग संत म्हणतात तयाचे भजन चुको नका. हे फक्त आमच्या हातात आहे बरं का माऊली. आमच्या हातात काय आहे? आम्ही कितीतरी वेळा नेहमीच ऐकत असतो, काय माणसाने येतानाही काही बरोबर आणलेलं नाही आणि जाताना सुद्धा काही बरोबर नसणार आहे. येताना एकटा आला ना, जातानाही एकट्यालाच जावं लागणार आहे. काय म्हटलेलं आहे? क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. काही घेऊन आलेलो नाहीत आपण, 2 दिवसाचे पाहुणे आहेत आपण, 2 दिवसाचे पाहुणे. येताना आई बरोबर नव्हती, वडील बरोबर नव्हते, भाऊ बरोबर नव्हता, बहीण बरोबर नव्हती, काका काकी आजी आजोबा मित्र सगळे सोयरे आपतेष्ट कोण बरोबर होते? कोण बरोबर होते? मरणोत्तरच्या प्रवासामध्ये सुद्धा एकच त्या जीवात्म्याला प्रवास करावा लागतो. ऐका माऊली, मरणोत्तरच्या प्रवासामध्ये सुद्धा एकच जो जातो त्याच जीवात्म्याला प्रवास करावा लागतो. त्याच्या बरोबर ना नसते घर, ना शेती, ना वाडी, ना साधन, ना संपत्ती, ना आई वडील, ना भाऊ, ना बहीण, ना मुलं, ना बाई, ना घरदार, ना नातेवाईक आपतेष्ट, ना मित्र. आलं लक्षात? मग त्याच्या बरोबरचा जो प्रवास आहे मरणोत्तरचा, तो कशावर अवलंबून आहे बरं? आता जसा आमचा जीवनाचा प्रवास चालू आहे ना, तसा मरणोत्तरचा सुद्धा प्रवास असतो. मरणोत्तरचा सुद्धा प्रवास असतो. मग आम्ही विचार केला पाहिजे, जर आताचा प्रवास आमच्या कर्मावर अवलंबून आहे, क्रियमान कर्मावर अवलंबून आहे बरं का. घरी थांबलो आम्ही सकाळी आणि सकाळपासून आमची लगबग चालू झाली, काय चिंचवलीला उत्तर कार्यांना जायचं आहे. कुठून जायचं आहे? मी उशीदवरून जर निघालो तर फळेगाव, दानगाव, नडगाव. आता मी खडवलीत गेलो ती बात वेगळी, नाहीतर कुंभारपाड्यातून डायरेक्ट चिंचवलीमध्ये येऊ शकलो असतो. एक कल्पना केली मी घरी, संकल्प केला, मला आज चिंचवलीला उत्तर कार्यांना जायचं आहे. पायच जर हलले नसते, जागेवरच जर विचार करत बसलो असतो, तर मला सांगा मी चिंचवलीला पोचलो असतो का? नुसता विचाराने पोचलो असतो? जागेवरच विचार करून पोचलो असतो का? म्हणून जे कार्य आम्हाला साध्य करायचं आहे ना, जे आम्हाला मिळवायचं आहे ना, जे आम्हाला कर्म करायचे, जे काही करायचं आहे ना, त्यासाठी आमची क्रिया महत्वाची आहे. क्रिया महत्वाची. कर्म आम्हाला करावीच लागणार आहेत. कर्म कोणाला चुकणार आहेत माऊली? चुकणार आहेत कोणाला कर्म? आमच्या ध्येयापर्यंत जर आम्हाला पोहोचायचंय, जे आम्हाला साध्य करायचंय ते जर आम्हाला साध्य करायचं असेल तर कर्म ही केलीच पाहिजेत. जसा आजचा आमचा प्रवास कर्मावर अवलंबून आहे, आताचा जीवनाचा प्रवास कशावर अवलंबून आहे? कर्मावर अवलंबून आहे ना.
तसा मरणोत्तरचा प्रवास सुद्धा आजच्या कर्मावर आमचा तो प्रवास अवलंबून आहे, बरं का माऊली. त्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर कोणीच नसते. कोण कोण नसते त्याची आपण मगाशी माहिती घेतली, आता पुन्हा त्याची वाच्यता करत नाही. फक्त एवढा विचार करा की मग त्या मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर पाप किंवा पुण्य असते. पाप किंवा पुण्य असते मरणोत्तरच्या प्रवासाबरोबर. काही ठिकाणी अशी ओळख करून दिलेली आहे की मरणोत्तरच्या प्रवासाबरोबर तुमच्या बरोबर काही नसेल, फक्त या ठिकाणी कर्म करत असताना तुमच्याकडून जो धर्म घडलेला आहे ना, तो धर्मच फक्त मरणोत्तरच्या प्रवासाबरोबर असेल. तुमचा भुकेल्याची भूक जाणली असेल, तहानल्याची तहान जाणली असेल, जिथे गरज असेल, आवश्यकता असेल त्याला सहकार्य केलं असेल, बरं का, पडत्याला आधार दिला असेल, ज्या ठिकाणी आमची आवश्यकता आहे, गरज आहे, त्या ठिकाणी आम्ही सहकार्य केलं असेल, याला धर्म म्हणतात, याला धर्मकार्य म्हणतात. आणि तोच धर्म मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर असणार आहे. तोच धर्म मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर असणार आहे. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, जीवन जगत असताना, जीवनाचा मार्गक्रमण करत असताना प्रत्येकाने पुण्यकर्म केली पाहिजेत आणि धर्म केला पाहिजे. धर्म केला पाहिजे, पुण्यकर्म केली पाहिजेत, बरं का. आता कसं असतंय, वाईट कर्माकडे मनुष्य सहज वळला जातो, त्याला काही प्रयत्न करावे लागत नाही किंवा वळवावं लागत नाही. मला सांगा, तुमच्या मुलांना वाईट वागण्यासाठी तुम्हाला काही मार्गदर्शन करावं लागलं का? उलट अर्थी कधी वागायला लागली तर आपल्याला पण कळलं नाही, बरोबर आहे की नाही. आपली मुलं जर व्यसनाधीन झाले असतील तर त्यासाठी आपल्याला काही देवाला प्रार्थना करावी लागली का? देवाला नवस करावा लागला का? काही पूजा अर्चा करावी लागली का? किंवा त्यांना काही मार्गदर्शन करावं लागलं का? त्यांना काही सांगावं लागलं का? काही नाही. उलट अर्थी कधीतरी आजोबांनी नातवाला सांगितलं ना, विडी पेटून आण, तर नातू जेव्हा विडी पेटून आणतो ना, तेव्हा आजोबा सांगतायत, मला ही घाण सवय लागले, तू कधी लावून घेऊ नको. म्हणजे आजोबा सुद्धा नातूला सांगतायत, मला ही वाईट सवय लागलेली आहे, मला ही घाण सवय लागलेली आहे, तू कधी लावून घेऊ नको. मग तरीही कालांतराने तो मुलगा ती क्रिया करताना त्या आजोबांना पाहायला मिळतो. का बरं? शिकवलं तर नाही, मार्गदर्शन तर केलं नाही, सांगितलं तर नाही, उलट चांगलं सांगितलं होतं, करू नको म्हणून सांगितलं होतं, करायला लागला. का बरं? वाईट गोष्टी ज्या आहेत ना, त्या माणसाला शिकवाव्या लागत नाहीत. वाईट गोष्टी ज्या आहेत ना, त्या ठिकाणी जाण्यासाठी माणसाला विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत, विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. पण चांगलं जे आहे ना, ते माणसाला शिकवावं लागतंय, प्रयत्न करावे लागतात. मला सांगा, आपल्याकडून पाप घडायला ठरवावं लागतंय का? आपल्याला पाप करायला ठरवावं लागतंय? न ठरवताही आमच्याकडून सहज पाप घडतंय, सहज पाप घडतंय माऊली, बरं का. डोळ्यातून पाहता पाहता पाप घडतंय, कानातून ऐकता ऐकता पाप घडतंय, मुखातून बोलता बोलता पाप घडतंय, चालता चालता पाप घडतंय, हाताने पाप घडतंय, सर्वांगाने सर्व इंद्रियाने सहज पाप घडतंय, सहज पाप घडतंय. जरा आम्ही वाईटाच्या संगतीला बसलो की पाप घडेल की पुण्य घडेल? जरा आम्ही नको त्या जागी बसलो, ज्या ठिकाणी बराच केर कचरा आहे, बऱ्याच गुणांचा, विचारांचा, त्या ठिकाणी आम्ही नुसता जाऊन बसलो ना, तरी सुद्धा तो पाप आम्हाला कधी येऊन चिटकते पत्ता लागत नाही. कोळशाच्या खाणीतून जर निघालो तर, कोळशाच्या खाणीत जर गेलो तर आपल्याला काय प्रयत्न करावे लागणार आहेत का कपडे घाण करण्यासाठी? ते आपोआप होणार. कपड्याला डाग लागण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करावे लागणार आहेत का? ते आपोआप लागणार. तसं आमच्या अवतीभोवती जे वातावरण आहे, आमच्या अवतीभोवती जो कली प्रसारित झालेला आहे, जो कली कार्य करतोय ना, आम्ही जाता येता स्पर्श करतोय आम्हाला, आणि पाप घडते आमच्याकडून. आम्ही जाता येता तो कली आम्हाला कधी स्पर्श करतोय पत्ता लागत नाही, कधी आमच्याकडून पाप कर्म घडतात पत्ता लागत नाही, बरं का. आणि म्हणून पाप सहज घडतंय. पाप घडायला आम्हाला काही प्रयत्न करावे लागत नाही, विशेष काही मार्गदर्शनाची गरज नाही, विशेष काही ठरवावं लागत नाही. वाईट पाहायचं ठरवावं लागतंय का? ठरवून पाहतो का आपण वाईट? पण प्रत्येक ठिकाणी जर आम्हाला चांगलं पाहायचं असेल, प्रत्येक ठिकाणी जर आम्हाला देवालाच पाहायचं असेल, प्रत्येक ठिकाणी जर आम्हाला देवाचंच ऐकायचं असेल,
अनेक ठिकाणी जर आम्हाला फक्त देवाचंच बोलायचं असेल, आमच्या सर्वांगाने परमार्थच घडावा असं वाटत असेल, आमच्या सर्वांगाने धर्म कार्यच घडावं असं जर वाटत असेल, तर त्यासाठी मात्र 100% आम्हाला ठरवून ती क्रिया करावी लागते. पटतंय ना तुम्हाला? पाप कर्म आमच्याकडून सहज घडतंय, पुण्यकर्म ठरवून करावी लागतात. आम्हाला प्रयत्न करावा लागतो. नाही, माझ्या डोळ्यातून वाईट पाहायचं नाही, मग चांगलं पाहायचंय, ते आठवण ठेवावी लागते, मला चांगलं पाहायचंय. नाही, माझ्या डोळ्यातून वाईट ऐकायचं नाही, मग चांगलं ऐकायचंय. निंदा, नालिस्ती, द्वेष, मत्सर कोणाचं काही ऐकायचं नाही, मग चांगलं ऐकायचंय. ठरवून ऐकावं लागतंय. चांगलं बोलण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतो, नवे नवे अभ्यास करावा लागतो. चांगलं बोलण्यासाठी आम्हाला ते स्मरण ठेवावं लागते, ती आठवण ठेवावी लागते. अरे अभद्र नको, वाईट नको, चांगलं बोलायचंय आम्हाला. आणि म्हणून पुण्यकर्म जर आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये जर करायचे असतील, तर ती आम्हाला प्रयत्न करावे लागतात, ठरवावे लागतात. मला पुण्यकर्मच करायचे. अधर्म जर आमच्याकडून घडावा असा वाटत असेल, तर अधर्म हा सहज घडतोय, बोलता चालता अधर्म घडतोय. एखाद्या महिलेकडे, एखाद्या ताई बहिणीकडे वाईट नजरेने पाहायला काय वेगळ्या प्रकारे काही क्रिया करावी लागते का? एखाद्याचा द्वेष, मत्सर करण्यासाठी काही वेगळ्या प्रकारे क्रिया करावी लागते? गावामध्ये एखाद्या मुलीचं लग्न जमतंय, एखाद्याच्या मुलीचं काय, आणि तिथे जर खोडा घालायचा असेल, मोडायचा असेल, तर मग त्याला काही विशेष प्रयत्न करावे लागतात का? पाप कर्म आणि अधर्म करण्यासाठी आमच्या इंद्रियांकडून ती कर्म सहज होतात, क्रिया सहज होतात. समजायचा पाप घडतंय, समजायचा पाप घडतंय. आणि म्हणून मग आम्हाला पुण्यकर्म जर करायचे, ठरवावं लागतंय. अरे नाही, माझी आई आणि बहीणच आहे, ठरवावं लागतंय. ते ठरवून, ती जाणीव देऊन त्या पद्धतीने आम्हाला पाहावं लागतंय. असू द्या, बसू द्या, नंतर त्यांना बसायचं इथे बाजूला, असू द्या, बरं का. आवड आहे हे महत्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे बिना मोबाईलची बसली ती, ते महत्वाचं आहे, बरं का. असो, बस बेटा. महत्वाचा विषय काय माहितीये का? चांगली कर्म करायला, धर्म कार्य करायला, धर्म आचरण करायला आम्हाला ठरवावं लागतंय. म्हणून संत काय म्हणतात माहितीये का? मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आम्हाला काहीही नसेल आमच्या बरोबर, आम्ही जो आता धर्म करतोय ना, तो धर्म आमच्या बरोबर असेल, बरं का. अधर्म करणारी माणसं पावलोपावली मिळतात. आता बघा, सहज जर पाहायला गेलं तर एवढा ऊन पडतोय, आता एवढा ऊन पडतोय की माणसाला अर्ध्या अर्ध्या तासाला पाणी प्यावं लागतंय, अर्ध्या अर्ध्या तासाला पाणी प्यावं लागतंय. घरात असताना, बाहेर जर असेल तर 5-5 मिनिटाला पाणी प्यावं लागतंय. अशा वेळी एखाद्या निवांत झाडाच्या सावलीला जर एखादा कुत्रा बसला असेल बिचारा दुपारच्या वेळेला, काही लोक एवढी दरिद्री विचाराची असतात ना, काही खाल्लं नाही, भुंकला नाही, काही त्रास नाही हो त्याचा, पण बसलेला दिसला, बरं याच्या जागेत पण बसला नाही, काही नासधूस पण केली नाही, पण तरी काहींना काय वाटतंय माहितीये का? बरोबर दगड उचलणार, नेम धरणार, तो बिचारा निवांत झोपलाय, असा एखादा टोला देतील ठेवून, असा एखादा दगड देतील ठेवून, की तो ओरडत पळाला की यांना आनंद वाटतो. उलट बोलतात, कसा नेम आहे. ज्या वेळेला यमाच्या दूतांचा नेम असाच आपल्याला बसतो ना, तेव्हा त्या कुत्र्याला मारल्याची आठवण आपल्याला होते. अधर्म जर घडायचं असेल, अधर्म जर करायचं असेल तर सहज घडतंय. धर्म ठरवून करावं लागतंय. एखादा जेवणाच्या वेळेला भुकेलेला माणूस वाट सुरू आहे, वाटेने चाललेला आहे, आमच्या घरात जर शिजलेला आहे तर त्याला देता आलं पाहिजे, त्याच्या भुकेचं निवारण करता आलं पाहिजे. हे जे वाट स्वरूप आहे आता येत आहेत ह्या उन्हाच्या वेळेला, सगळे चोर नसतात ना, सगळेच वाईट विचाराचे नसतात ना. भर उन्हाचे जर काही येत असतील वाटसरू, तर त्यांना कमीत कमी पाणी तरी विचारलं पाहिजे. ज्या वेळेला, अशा वेळेला आपण त्यांना पाणी देतोय की नाही, त्यावेळेला समाधानाने ते आम्हाला आशीर्वाद देऊन जात असतात. भुकेलेल्या माणसाचे भुकेचं निवारण जर आमच्याकडून झालं, तर अशा वेळेला ते आम्हाला आशीर्वाद देऊन जात असतात, आशीर्वाद देऊन जात असतात.
आणि यालाच धर्म म्हणतात. नुसते भगवे झेंडे घेतले ना गावभर फिरला म्हणजे धर्म नाही. डीजे लावला आणि गावभर अड्डा भरला ना मग पाहिजे तसा नाचला म्हणजे धर्म नाही. भुकेल्याची भूक जाणता आली पाहिजे, तहानल्याची तहान जाणता आली पाहिजे. ज्याला ज्याची जिथे गरज आहे, एखाद्याच्या मुलीचं जर जमत असेल तर जमू द्या. काहीतरी खोटं नाटक सांगून मोडण्याचा प्रयत्न करू नका. आणि जर त्या ठिकाणी तसं कराल तर ते पाप भोगायचं आल्याशिवाय राहणार नाही. ऐका दादा, एखाद्याचं घर जर नको त्या गोष्टींमध्ये उद्ध्वस्त होत असेल ना, बर्बाद होत असेल ना, तर तिथे अजून बर्बादी करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जर त्यांना सहकार्य करता येत नसेल, तुम्हाला जर त्यांना योग्य मार्गाला लावता येत नसेल तर गप्प बसा, हरकत नाही. पण अजून जर त्या ठिकाणी बर्बादीचा मार्ग आणि बर्बादीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ते पाप तुम्हाला भोगायचं आल्याशिवाय राहणार नाही. पाप भोगायचं आल्याशिवाय राहणार नाही. बरं का, धर्म आमच्याकडून घडला पाहिजे, कारण मरणोत्तरच्या प्रवासामध्ये